गेले अनेक दिवस रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत रेल्वेकडे वारंवार निवेदन देऊन सुद्धा कोणताच प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे आज याबाबत राष्ट्रवादीचे युवा नेते आणि माजी पंचायत समिती सभापती नागेश शेठ जाधव यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना रेल्वेबाबतच्या वाठार स्टेशन आणि परिसरातील विविध समस्या काही दिवसांपूर्वीच बोलून दाखवल्या। यावर आज रेल्वे प्रशासनाचे अधिकारी विकास कुमार श्रीवास्तव आणि रेल्वेचे अन्य अधिकारी यांची खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार दीपक चव्हाण यांच्याबरोबर आज वाठार स्टेशन येथे संयुक्त बैठक झाली। या बैठकीमध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार दीपक चव्हाण यांनी रेल्वे अधिकारी यांना चांगलाच खडेबोल सुनावले आणि लवकरच पुणे येथे विभागीय रेल्वे प्रबंधक यांच्यासोबत बैठक लावणार आहेत असंही सांगितलंय। त्याचप्रमाणे आज झालेल्या मीटिंगमध्ये रेल्वे अधिकारी विकास कुमार श्रीवास्तव यांनी सांगितलंय की वाठार स्टेशन आणि परिसरातील असणाऱ्या रेल्वेच्या कामाबाबतच्या विविध समस्या लवकरच आपण सोडवू। खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा उत्तर कोरेगाव तालुक्यातील पहिलाच दौरा असल्यामुळे नागरिकांनी त्यांना उत्तर कोरेगाव तालुक्यातील विविध समस्या बोलून दाखवल्या आणि याबाबतची निवेदनही सादर केली आहेत। राष्ट्रवादीचे युवा नेते आणि माजी पंचायत समिती सभापती नागेश शेठ जाधव यांनी वाठार स्टेशन परिसरातील आणि उत्तर कोरेगाव तालुक्यातील विविध समस्या खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार दीपक चव्हाण यांना बोलून दाखवल्या आणि तात्काळ खासदार आणि आमदार यांनी या समस्या लवकरच सोडवल्या जातील असं सांगितलंय। यावेळी वाठार स्टेशन ग्रामपंचायतीच्या वतीनं खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार दीपक चव्हाण यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी या कार्यक्रमाचे आभार वाठार स्टेशनचे माजी सरपंच ऋषीभैया जाधव यांनी मानलेत। या कार्यक्रमाला वाठार स्टेशन तसेच उत्तर कोरेगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक आले होते। नाही कामाच्या निमित्तानं तिकडे जावं लागतं आणि मग त्यासाठी आम्ही आंदोलन करून, तुम्ही काय सजासजी नाही दिला, आंदोलन करून आमच्यावर केसेस आहेत। मग अमरावळे असतील, आशिफबाई असतील, आम्ही 5-6 जणांच्यावर गुन्हे दाखल झाले त्या संदर्भात आणि तो पादचारी मार्ग त्यांनी केला। पादचारी मार्गाचं काम भैयासाहेब इथल्या लोकल कॉन्ट्रॅक्टरने केलं। त्या लोकल कॉन्ट्रॅक्टरनं साधी तिथं फरशी सुद्धा बसवली नाही। रेलिंग पाहिजे म्हाताऱ्या माणसाला जायला, रेलिंग सुद्धा नाही जायला आणि आता एवढं आता चिखलाचं साम्राज्य आहे, पाणी साठून राहतंय। नागेशेठ ड्रिलिंग बसवलं होतं, सर ही जी दुरावस्था तुमच्या अडवटेपणामुळे चाललेली आहे त्याचा हा उद्रेक। तरी आम्ही बाहेर याचा एक्सपोज केला नाही, जरी बाहेर केला असतं तर इथं उभं राहायला जागा मिळाली नसती, एवढी मोठी जागा लोक आली असती आंदोलनासाठी। आता परवाच तुम्ही जो आदरकी फाट्यावरचा आमच्या हद्दीतला ब्रिज बांधलाय, त्या ब्रिजवर अक्षरशः रात्री भैयासाहेब 11 वाजता DRM येणार म्हणून हे डांबर टाकायचं काम चालू करत होते। पावसात डांबर टाकतात का साहेब? पावसात डांबर टाकायचं काम यांचं चाललं होतं। म्हणजे एवढा भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभार हा रेल्वे खात्याचा चाललेला आहे। मग ते कॉन्ट्रॅक्टर करतोय का रेल्वे प्रशासन करतोय, याच्या बाबतीत आपण थोडं प्रामुख्यानं प्राधान्याने लक्ष घालावं। खासदार साहेब तर घालतील आणि खासदार साहेबांचं खरोखर मी मनापासून कौतुक करतो की खासदार झाल्या पहिल्यांदा आम्ही जी त्याच्यावर आवाज उठवला, आमदार साहेब त्यांना मिटिंगचं आमंत्रण दिलं ते आले। दुसरी गोष्ट, रेल्वेच्या गेट नंबर 47 म्हणजे तुमचं आता हे रेल्वे स्टेशन समजा, रेल्वे स्टेशनचे गेट नंबर 1 झाला गेट रेल्वे स्टेशन ते मध्ये गेट नंबर 47 आहे, त्याच्या पुढे 48 बरोबर ना। तर त्या तिथपर्यंत जे रस्ता आहे ते तुमच्या हातीत आहे आणि आता आमदार साहेबांचा फंड दहेगावला आसनगावला जाणारा जो मार्ग आहे आमचा इतर जिल्हा मार्ग म्हणतो, त्याच्यावर त्यांनी फंड टाकला 2 कोटी रुपये। त्याचं काम आता त्यांनी पूर्ण करत आणलंय, पण आता तुमच्याच हातीतलं काम राहिले आणि तिथे एवढा चिखल आहे। म्हणजे तो आम्ही रिंग रोड दिलाय शहराला जाणारा, म्हणजे सातारा सिटीला पुढे कोल्हापूरला जाणारा तो रिंग रोड काढला आहे आणि त्या रिंग रोड वर जर 60 टनाच्या गाड्या जायच्या असतील तर तुम्ही चिखल करून ठेवलाय, ती गाडी कशी घालतील? मग बाजारपेठेचा ट्रॅफिक जाम, या सगळ्या गोष्टीला जबाबदारी रेल्वे प्रशासन आहे आणि ह्याची जर वाचा नाही फुटली पाहिजे तुम्ही करायला मग ऐका की आता त्याचे सांगा मुद्दे काय त्यांना दिले सगळे मुद्दे तुम्हाला दिलं होतं। रेल्वे गेटचे पादचारी गटारचे काम अर्धवट झालेले ते पूर्ण करावे। त्यांच्याच पत्रावरती आम्हाला लिहून दिले हे तुमचं सगळे आश्वासनं पूर्ण करतो। नागरिकांच्या ज्या समस्या होत्या, विशेषतः अंडरपास आणि रोडची काय अपूर्ण कामं होती, मी DRM साहेबांना विनंती केली होती की आपले संबंधित विभागाचे अधिकारी या ठिकाणी पाठवून देण्यासाठी, आणि त्यांनी पाठवून दिले होते।
सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत। रेल्वेचे श्रीवास्तव म्हणून अधिकारी आले होते, त्यांना सगळे मुद्दे सांगितलेले आहेत, लोकांच्या भावना लोकांनी बोलून दाखवलेले आहेत आणि आम्ही काही आमदार साहेबांनी यांनी सूचना केलेल्या आहेत आणि नक्कीच त्या गोष्टींचा लवकरात लवकर पाठपुरावा करून नागरिकांनी जे प्रश्न मांडले ते मार्गी लावण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि मी आणि आमदार साहेब सुद्धा वरिष्ठ पातळीवर याचा पाठपुरावा करून ज्या काही समस्या पेंडिंग आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे आम्ही। 2 दिवसापूर्वी मालवण येथे घडलेल्या प्रकाराबद्दल शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडला त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल तुम्ही? अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे मालवणला। कोणत्याही राष्ट्रपुरुषांचे राष्ट्रमातांचे स्मारक उभं राहत असताना तांत्रिक गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजेत। सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून कसलीही काही गडबड न करता मीच भूमिपूजन करायचं आणि मीच उद्घाटन करायचं असं न करता ती वास्तू चांगली झाली पाहिजे आणि चिरकाल टिकली पाहिजे आणि त्यातून स्मारकं कशासाठी उभी केली जाते की पुढच्या पिढीला त्यातून काहीतरी अभ्यास करता यावा आणि माहिती मिळावी यासाठी असतं। तर माझी सरकारला विनंती की अशी काही गडबड न करता चांगल्या पद्धतीनं स्मारकं उभं राहिली पाहिजेत आणि जे कोण दोषी लोक आहेत यामध्ये म्हणजे परमिशन देणाऱ्यांपासून सगळेजण दोषी आहेत ह्यात, कारण काय पुतळा पडतो म्हणजे कुठं तर त्याचं डिझाईन असेल, त्याचं कामाची क्वालिटी असेल, ह्या गोष्टींचं इन्स्पेक्शन कुठंच झालेलं नाही आहे आणि त्यामुळे ही घटना घडलेली आहे। तर या सगळ्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि या गोष्टीचा मी निषेध करतो की ज्या लोकांनी या पद्धतीचं कामकाज केलेलं आहे। उत्तर कोरेगाव तालुक्यात आपला पहिलाच दौरा आहे। त्या उत्तर कोरेगाव तालुक्यात प्रामुख्याने बघितलं तर पाणी, त्याच पद्धतीने शेतीची काही गोष्टी आणि होणारी MIDC त्याबद्दल प्रामुख्याने मुद्दे होते। काय सांगाल याबद्दल? आपल्याकडे काय ब्लूप्रिंट किंवा विकासाचा काय आपला अजेंडा असेल? इलेक्शन कालावधीमध्ये अनेक प्रश्न उत्तर कोरेगाव भागातील माझ्या मतदारसंघात येणाऱ्या गावातील अनेक नागरिकांनी वेगवेगळ्या समस्या मांडलेल्या आहेत। त्यात प्रामुख्याने पाण्याचा जो प्रश्न आहे तो मांडलेला आहे। निश्चित या गोष्टीचं पाठपुरावा आमदार साहेब मी करणार आहे आणि जे जे कुठं माझी ताकदपणाला लावायला लागणार आहे ते उत्तर कोरेगावातील लोकांसाठी मी लावण्याचा प्रयत्न करणार आहे। सगळ्या गोष्टींचा आधी आम्ही बारकाईनं अभ्यास करू, पाठपुरावा आमदार साहेब मी करणार आहे आणि जे जे कुठं माझी ताकदपणाला लावायला लागणार आहे ते उत्तर कोरेगावातील लोकांसाठी मी लावण्याचा प्रयत्न करणार आहे। सगळ्या गोष्टींचा आधी आम्ही बारकाईनं अभ्यास करतोय आणि ज्या ज्या गोष्टी होऊ शकतात त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून खालून वरपर्यंत सगळीकडे पाठपुरावा करायचं ठरवलेलं आहे। एक छोटासा प्रश्न, आता आपण जिथं उभं आहे तो भाग वाघे गावड्याचा आगर म्हणून ओळखला जातो आणि याला GI मानांकन आहे आणि आत्ताची पावसाची परिस्थिती बघितली तर त्या घेवड्याला जास्त पाऊस पण चालत नाही आणि कमी पाऊस पण चालत नाही, पण अतिवृष्टीमुळे आता घेवडा हातचा जायची वेळ आलेली आहे। शासनाच्या पीक विम्याच्या धोरणामध्ये वाघे घेवड्याचा कुठं समावेश नाही किंवा राजमा ह्या पिकाचा समावेश नाही। त्याच्यामुळे आमच्या ह्या जे 46 गावातील लोक आहेत ज्यांचं उदरनिर्वाह घेवड्यावरती आहे त्या लोकांना पिकाला कुठलं संरक्षण नाही शासकीय पातळीवरती, तर त्याच्यावरती आपण पाठपुरावा नक्की पाठपुरावा करेन। मला आज तुमच्या माध्यमातून हा प्रश्न समजलेला आहे तर नक्कीच मी हा प्रश्न इन्शुरन्समध्ये कसा बसेल या दृष्टिकोनातून जो जो पाठपुरावा करायला लागतो कृषी विभाग असेल शासनाकडे असेल तर नक्की पाठपुरावा करून ते पुढील तरी इन्शुरन्समध्ये कसा येईल हे बघेन। मला फक्त त्याची थोडी डिटेल माहिती द्या तुम्ही सगळे काय असेल। आपल्या रेल्वे प्रशासनाला काय सूचना राहिल्या या संबंधितल्या सर्व प्रश्नांबद्दल आणि समस्यांबद्दल? रेल्वे प्रशासनाला आपण काय सूचना देताल या सर्व संबंधित समस्यांबद्दल? दिलेले आहेत त्यांना सांगितलेलं क्वालिटीचं काम पूर्ण करा आणि लवकरात लवकर करा आणि ही ऐतिहासिक इमारत आहे, ही ऐतिहासिक इमारत न पाडता पुनर्वैभव ब्रिटिश काळात जे बांधली गेलेली ही बिल्डिंग याला एक वेगळा इतिहास आहे आणि इथं अनेक हिंदू चित्रपटसृष्टीतील शूटिंग झालेली आहेत, साऊथचे पण झालेले आहेत, त्यामुळे एक रोजगाराची संधी त्या माध्यमातून उपलब्ध होती। तर ऐतिहासिक ठेवण ठेवून ह्याचा विस्तार ह्याची दुरुस्ती व्हावी अशी मी सूचना केलेली आहेत अधिकाऱ्यांना।